नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. काल आपण चर्चा केली होती शनी शिंगणापूरच्या अनुषंगानं, आणि ती चर्चा झाल्यानंतर काही लोकांनी मला फोन केले, SMS केले, व्हॉट्सॲपवर मेसेज केले, आणि त्यामध्ये असं होतं की शनी शिंगणापूरबद्दलच तुम्हाला फक्त बोलायचं आहे का? म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांना टार्गेट करता आहात, बाकीच्या धर्मांबद्दल काही बोलतच नाही. खरं म्हणजे मुद्दा असा नसतो. त्या क्षणी जो प्रश्न येतो त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला भूमिका घेतली पाहिजे, बोललं पाहिजे. त्यामध्ये धर्म कुठला आहे, जात कुठली आहे, हा मुद्दा फार महत्त्वाचा नसतो. त्या क्षणी संविधानिक जो मुद्दा आहे त्या अनुषंगानं काल आपण चर्चा केली. पण हा मुद्दा तेवढाच खरा आहे की महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल सगळेच धर्म सारखेच असहिष्णू आहेत. शनी शिंगणापूर, शबरीमल ही उदाहरणं आहेतच. आणि शनी शिंगणापूर आता चर्चेत आहे कारण तिथं थेट आंदोलन केलं भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी. पण केवळ तेवढंच आहे का? हाजी अली दर्गा जो आहे तिथं काय चित्र आहे? तीच अवस्था आहे. अगदी त्याचप्रमाणे स्वामीनारायण मंदिर जे आहे, ज्या स्वामीनारायण मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला, मला वाटतं मी चुकत नसेन तर 1 मेला तो कार्यक्रम झाला, आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री स्वतः होते. तिथे एका पत्रकार महिलेला, ती पहिल्या रांगेत बसली होती, तिला उठवलं आणि सांगितलं की जे महाराज येणार आहेत त्यांना महिलांनी थेट असं पाहिलेलं चालत नाही, त्यांच्या दृष्टीच्या कक्षेमध्ये महिला असता कामा नयेत, कारण ते काय आध्यात्मिक ब्रह्मचारी गृहस्थ आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे त्यांना उठवलं आणि मागे बसवलं. लांब कशाला, तिथे मुंबईच्या उपमहापौर होत्या, त्यांनासुद्धा स्टेजवर बसवलं नाही, 4थ्या-5व्या रांगेत बसवलं. आता स्वामीनारायण मंदिर जे आहे ते काही हिंदू नाहीत, मुस्लिम नाहीत, त्यांचा पंथ वेगळाच आहे. पण मुद्दा असा आहे की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन हे सगळेच धर्म हे आपण एरवी फार उदार आहोत असं मांडत असतात, प्रेम हे अधिष्ठान आहे असं मांडत असतात. पण जेव्हा जेव्हा महिलांच्या अनुषंगानं वेळ येते तेव्हा मात्र ही असहिष्णुता सगळ्याच धर्मांच्याबद्दल प्रकर्षानं डोकावताना दिसते. हिंदू धर्म कायमच असं म्हणत असतो की आम्ही उदार आहोत, आम्ही तुलनेनं अधिक प्रगत आहोत. त्या म्हणण्याला काही अर्थ आणि अधिष्ठानसुद्धा आहे, हे नाकारायचं कारण नाही. पण तरीसुद्धा शनी शिंगणापूरच्या निमित्तानं पुन्हा खरं जे काही आहे तेही अनेकदा पुढे येतं की हे सगळे फंडामेंटलिस्ट लोक जे आहेत ते स्त्री स्वातंत्र्याचा संकोच करतात. हे पण आपल्याला वारंवार पुन्हा पुन्हा पाहायला मिळत असतं. तर हे जे आहे, म्हणजे मागे मुस्लिम धर्मातल्या काही धर्मगुरूंनी असा फतवा काढला होता की मुस्लिम महिलांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरूच नये. त्यामुळे मुद्दा असा आहे की हा प्रश्न कुठल्याही एका धर्माच्या संदर्भातला अजिबात नाही आहे. शनी शिंगणापूरच्या संदर्भात चर्चा केल्यानंतर अनेकांनी अशी पण भूमिका मांडली की कशाला त्या देवाकडे जायचं आहे, आम्ही देव मानतच नाही. प्रश्न देव मानत नाही किंवा काही हा नाहीच आहे. प्रश्न असा आहे की या पद्धतीनं स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा प्रयत्न कुठल्याही निमित्तानं जर होत असेल तर त्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे, आणि हाच आजच्या चर्चेचा विषय आहे. त्याला सगळेच धर्म हा यातला मुद्दा आहे. कारण तुम्ही बघा, म्हणजे तालिबान असेल किंवा सगळ्या मूलतत्ववादी शक्ती जेव्हा जेव्हा डोकं वर काढतात तेव्हा तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या काय करतात तर त्या स्त्रियांची दडपशाही करतात, स्त्रियांना दडपून टाकतात. मग ती व्यवस्था सरंजामी असेल, मूलतत्ववादी असेल किंवा आणखी काही असेल, स्त्रियांचं शोषण करण्याचा, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सातत्यानं होताना दिसतो. आणि म्हणून आज जी चर्चा मला करायची आहे ती एका अर्थानं धार्मिक संदर्भात करायची आहे की सगळेच धर्म स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या अंगानं असहिष्णू आहेत का? म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य द्यायचा अधिकारच नाही आहे असं म्हणाला, आणि ते कायम वाक्य कोट केलं जातं. मनुस्मृतीची होळी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण अशा प्रकारची अवतरणं वेगवेगळ्या धर्मांमध्ये वारंवार पुन्हा पुन्हा पुढे येत असतात आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला जातो आहे असं दिसतं. त्यामुळे सगळ्या धर्मांच्या अनुषंगानं ही चर्चा आपल्याला आज करायची आहे. आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आज आहेत नामवंत पाहुणे. माझ्या शेजारी आहेत नंदिनी सुर्वे. नंदिनी सुर्वे या हिंदू जनजागृती समितीच्या प्रवक्त्या आहेत. माझ्या शेजारीच आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये अंजुषा चौगुले. अंजुषा चौगुले या केवळ एका कुठल्या धर्माच्या वतीनं किंवा धार्मिक संघटनेच्या प्रवक्त्या म्हणून नव्हे, पण आधुनिक महिलेला आयुष्य जगताना किंवा एकूणच हे करताना काय प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि धर्म नक्की तिथे कुठं येतो यासाठी म्हणून मुद्दाम अंजुषा चौगुले आज आपल्यासोबत आहेत. सोनिया रॉड्रिक्स आपल्यासोबत असणार आहेत. परळमधून त्या ख्रिश्चन धर्माच्या अभ्यासक आहेत.
अनीस चिश्ती पूर्वीसुद्धा आपल्या कार्यक्रमात आले होते. अनीस चिश्ती हे मुस्लिम धर्माच्या अनुषंगानं मुस्लिम विचारवंत आहेत आणि इस्लामचा अत्यंत चांगला अभ्यास केलेले असे अभ्यासक आहेत. अचल जैन तिथंच बसले, त्यांच्या शेजारी ते जैन महासंघाचे अध्यक्ष आहेत अचल जैन. शाइस्ता कादरी या मुस्लिम धर्माच्या अभ्यासक आहेत, इस्लामच्या अभ्यासक आहेत, त्या औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा करायची आहे. हिंदू धर्म असेल, इस्लाम असेल, ख्रिश्चन, जैन, सगळ्या संदर्भामध्ये काय नक्की घडतं आणि प्रामुख्यानं मुद्दा आहे स्त्री स्वातंत्र्याचा. आणि अगदी सुरुवातीला मला जायचं आहे अनीस चिश्तींकडं. अनीस चिश्ती, आता शनी शिंगणापूरच्या निमित्ताने चर्चा सुरू झाली, पण आता हाजी अली दर्ग्याबद्दल ही सगळी चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे की तिथेसुद्धा महिलांना प्रवेश नाही. मुळामध्ये इस्लामबद्दल तर असा आरोप सातत्यानं केला जातो की तुम्ही कायम महिलांना बुरख्यामध्ये ठेवता, महिलांना बाहेरचा स्वच्छ प्रकाश घेऊ देत नाही आणि त्यामुळे महिलांचं शोषण केलं जातं. इस्लामचा चुकीचा अर्थ अनेकदा सांगितला जातो, त्यामुळे महिलांना कमी प्रतीची दुय्यम वागणूक मिळते. हे सगळं जे काही घडतं आहे इस्लामच्या दृष्टिकोनातून महिलांचा प्रश्न तुम्ही कसं बघता अनीस चिश्ती, काय म्हणणं आहे? बोला अनीस चिश्ती, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? आपण बोला बोला बोला. नाही, असं काय की 2-3 गोष्टी याच्यात आहेत. एक तर शनी शिंगणापूर संदर्भात तिथं जे काही चालले आहेत त्याच्याशी त्या संवादात मला पडायचं नाही आहे. तर प्रत्येक धर्माचं आपलं स्वतःचं काही नियम असतात, काही बंधने असतात आणि इतर धर्मियांनी त्या संदर्भात काही बोलणं उचित नाही आहे. एकतर ही गोष्ट आहे. दुसरं, हाजी अली दर्गा संदर्भात लोकांना असं वाटत असेल की हा फार मोठं एक धार्मिक विधी आहे आणि त्या दर्ग्यात जर तू कोणी गेलं नाही किंवा महिलांना तिथं जाऊ दिलं नाही तर फार मोठं धर्मावर आघात होईल आणि त्यांच्या आस्थेवर आणि त्यांच्या विश्वासावर फार मोठा आघात होणार आहे, असं देखील नाही आहे. काही लोकांना असं वाटत असलं तर ते चुकीचं आहे. त्यात थोडंसं आपल्याला करेक्शन करून घ्यावे लागतील. तिसरी गोष्ट, महिलांना बोरख्यात ठेवणं. हे बोरख्यात ठेवणं म्हणजे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार, दुराचार आणि त्यांच्यावर कुठली दडपण असं नाही आहे. एकतर आजच्या युगात इतरांना खूप स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि मुस्लिमांनी देखील आणि इस्लाम धर्मियांनी देखील त्यांना खूप स्वातंत्र्य दिलं आहे आणि प्रत्येक महिलेचं तिच्या स्वतःचं जातीचा विषय आहे की त्यांनी बोरख्यात राहावं की नाही राहावं. इस्लामी आदेशाप्रमाणे महिलांनी आपलं शरीर शक्यतो ज्या गोष्टी इतरांना म्हणजे प्रदर्शन करू नये, शरीर प्रदर्शन करू नये आणि त्याच्या संदर्भात जेवढं आपण आपल्या शरीराला म्हणजे जे अवयव असे आहेत की ज्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचं म्हणजे त्यांच्या मानसिकतेवर थोडी चलविचल होईल अशा प्रकारे अशा अवयवांना आपण झाकून ठेवणं उचित आहे. आणि ही बुरख्याची जी बाब आहे ते महिलांवर कुठली दडपण वगैरे असं काही नाही आहे. ते एक स्वातंत्र्य त्यानं दिलेलं आहे, ते थेटात. आणि महिला बुरख्यात जरी त्या असल्या तरी आपण पाहिलं असेल की अनेक महिला चेहरा किंवा डोळे किंवा कान वगैरे हे भाग उघडे ठेवतात, हात उघडे ठेवतात, पाय उघडे ठेवतात. बोरख्यात म्हणजे त्यांचं फक्त शारीरिक जे सौंदर्य आहे त्याला लपवून, म्हणजे चांगली वस्तू असेल, मोठी किमती वस्तू असेल तर आपण जसं सोन्याला जपून ठेवतो, चांदीला जपून ठेवतो, हिरे जवाहरांना, जड जवाहरांना जसं आपण जपून ठेवतो त्या प्रमाणे शरीर देखील एक फार मोठं आपलं धन आहे आणि त्याला शक्यतो त्याचा प्रदर्शन करू नये असा इस्लामचा एक विषय आहे. हे अनीस चिश्ती बरोबर, तुमचा मुद्दा पोहोचला. मी तुमच्याकडे येतो, मी सविस्तरपणे आपण बोलू. पण तुम्ही असं म्हणता की शरीर हे अतिशय धन दौलत दागिन्यांसारखं आहे. मग अनीस चिश्तींसारखे पुरुष जेव्हा असतात ते मात्र चेहरा पूर्णपणे दाखवतात. मग तुमचा चेहरा हा तेवढाच किमती आणि मौल्यवान आहे असं नाही का वाटत? नाही, असं आहे की पुरुषांना सौंदर्य दिलं आहे. मला माझा स्वतःचा चेहरा अत्यंत सुंदर आणि मौल्यवान वाटलं असलं तरी
मला कामं करायची आहेत, मला गाड्या चालवायच्या आहेत, मला कारखाने चालवायचे आहेत, मला मॅनेजमेंट करायचं आहे, मला खूप मोठे मोठे लांबचे प्रवास करायचे आणि माझा कोणी पाठीराखा नाही आहे. माझ्यावर संरक्षण संरक्षण मला स्वतःच करायचं आहे. पण महिलांचं असं आहे की त्यांच्याबरोबर जर पुरुष असले तर पुरुष त्यांचं संरक्षण करतात आणि महिला जर त्यांनी आपल्या चेहऱ्याला लपवून ठेवलं तर काय फार मोठा बरोबर. आघात आणि होणार चिस्ती नाही. आणि चिस्ती कारण की त्या तुमचा मुद्दा पोहोचला. मी तुमच्याकडे येतो. शाहिस्ता कादरी आपल्यासोबत आहे. शाहिस्ता कादरी, तुम्हाला असं वाटतं का की आता जी भूमिका आणि चिस्ती मांडतायत ती बरोबर आहे? पुरुष तुमचं रक्षण करणार, तुम्हाला वेगळं काम करण्याची आवश्यकता नाही, तेच ते सगळं काम करतील, तुमचं रक्षण करतील आणि तुम्ही फक्त तुमचं स्वतःचं जे काही आहे ते शरीर झाकायचं, चेहऱ्यावर बुरखा आणि बाकी सगळ्या गोष्टी, हे सगळं जे काही आहे शाहिस्ता तुम्हाला मान्य आहे का? नाही, कारण बुरखा म्हणजे हे बोला. हां, मला हे मान्य आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे तर, परंतु बुरखा म्हणजे आपला असा गैरसमज आहे की बुरखा घातला म्हणजे काही स्त्रीवर काय अन्याय आहे. परंतु मला असं वाटते आणि प्रत्येक मुस्लिम स्त्रीला असं वाटते की बुरखा घालणे म्हणजे अन्याय नाही आहे. तर बुरखा म्हणजे हा आमचा आणि त्या सेल म्हणजे सिक्युरिटी आहे, यासाठी आम्ही बुरखा घालतो. यामध्ये काही अन्याय किंवा काही जबरदस्तीचा नाही. त्याच्यामध्ये अन्याय काहीच नाही. अंजुषा, तुम्हाला असं वाटतं का की शेवटी असं आहे की आपण असं म्हणतो की आपल्याला एक चेहरा मिळाला पाहिजे, आपल्याला एक ओळख मिळाली पाहिजे आणि तो चेहराच मी आता शाहिस्ता कादरींना मी बघू शकत नाही. शाहिस्ता कादरी आपल्याला पाहतायत पण आपण त्यांना बघू शकत नाही. चेहरा शाहिस्ता कादरींना काय त्यांचा आहे ते माहिती नाही आणि अशा वेळी या सगळ्या ज्या काही जुनाट सगळ्या परंपरा धर्मानं लादलेल्या आहेत, जरी शाहिस्ता कादरी म्हणत असल्या तरी त्यांनासुद्धा आपला चेहरा उघडपणे आपण हे करू शकत नाही, याचा काही फार आनंद होत असेल असं मला वाटत नाही. अंजुषा, एकूण या पद्धतीनं धर्म जेव्हा तुमच्यावर काही नियंत्रणं लादू लागतो तेव्हा स्त्रीची घुसमट होणं स्वाभाविक आहे असं वाटत नाही का? नक्कीच. मला इथे सुरुवात अशी करायची आहे की जेव्हा पुरुषाला म्हणजे आपण जसं बाईला कमी लेखतो रिलिजियस ग्राउंड्सवर, ते का असतं? कारण तिला पहिलं शी इज नॉट क्लीन और शी इज नॉट प्युअर हे समाजाने मानलं असतं, रिलिजियसने, आणि म्हणून ते तिला कमी लेखतात. पण असा विचार करा, जर पुरुषाला आम्हाला ज्या काही घटनातून जायला लागतं, म्हणजे साधारण असतं, आमच्या पाळी असते किंवा काय, ते जर त्यांना आलं असतं तर कदाचित पुरुष हे स्वतःला खूप बोस्टफुल समजले असते, खूप एन्व्हियस समजले असते आणि आम्ही काहीतरी मोठं करतो आणि आमच्यात काहीतरी मोठेपण आहे असं दाखवलं गेलं असतं आणि ते तेवढ्याच प्रेस्टिजने सगळ्या जगासमोर आलं असतं. पण नेमकं ते आता बाईकडे आहे म्हणून तिला दरवेळेला रिलिजियस ग्राउंडवर त्याच्यामुळे कमी लेखलं जातं नेहमी. म्हणजे वेदर इट इज रिलिजियस असो किंवा बाईला फॉर हर मेन्स्ट्रुएशन टाईम जर तिला बाहेर ठेवण्यात आलं असेल रिलिजियस ह्याच्यासाठी, पण ते एकंदरीत पुरुष दोन्ही म्हणजे बाईला कमीच लेखतात. आता कमिंग बॅक टू बुरखा ज्यांचा जो व्हॉट शी सेड, ऑफकोर्स प्रत्येक माणसाला एक स्वतःची आयडेंटिटी असते आणि ती आयडेंटिटी त्यांनी दाखवलीच गेली पाहिजे, कारण आपल्याला एकच आयुष्य असतं. आय अग्री की बुरखा घालणं, मला कोणाचंही रिलिजियस सेंटिमेंट्स इथे दुखवायचे नाही आहेत, पण त्याचबरोबर मला एवढंही सांगायचं आहे की तुमची एक ओळख आहे, जगाला तुम्हाला बघायचं आहे आणि दरवेळेला जर तुम्ही म्हणता की ही तुमची सेफ्टी आहे, तर मला सांगा की जर तुम्हाला तुमच्याच माणसांवर म्हणजे सेफ्टी कशापासून आहे? पुरुषांपासून का? मग तुम्हाला तुमच्या पुरुषांवर विश्वास नाही आहे का की जर आम्ही बुरखा नाही घातला आणि आम्ही जसे कपडे घालतो, इतर धर्माची माणसं साड्या घालतो, पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यात सुद्धा शरीर लपलं जातं. मग असं नाही आहे ना की म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो, मी उलट ह्याने विचार करते की जर का तुम्ही बुरखा घालता असं म्हणता की ते तुमची सेफ्टी आहे, मग कॉन्ट्ररी बघायला गेलं तर ह्याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या माणसांवर विश्वास नाही आहे का? असं जर का तुमच्याच माणसांवर तुमचा विश्वास असता, तुमच्या कम्युनिटीच्या माणसावर तुमचा विश्वास असता, तर तुम्हाला बुरखा घालायची गरजच नव्हती. नॉर्मल कपडे घालून सुद्धा आज आम्ही सगळेजण आम्ही इतर धर्माची लोक वावरतोच आहोत आणि आम्हाला नाही वाटत आम्हाला कोणीही वाईट नजरेने कधी बघतं. आपण ज्या प्रकारे आपण लोकांपर्यंत अप्रोच करतो किंवा ज्याप्रमाणे आपण आपल्याला दाखवलं जातं तेव्हाच लोक आपल्यावर त्या नजरेने बघतात. आता तर मला हे एवढंही सांगायचं आहे की अनलेस यू डोंट अलाव समबडी, तोपर्यंत तुम्हाला कोणीही हात लावत नाही. म्हणजे इतकं आज आहे आणि प्रत्येक पुरुष. अंजुषा, तुमचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. शाहिस्ता कादरी, याच मुद्द्याबद्दल मला सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? हे पहा, जगाला दाखवायची म्हणजे काय आपली आयडेंटिटी म्हणजे असं नसते की चेहरा दाखवला तर तुम्ही काय आयडेंटिटी का नाही, नावावर पण आयडेंटिटी होते. चेहरा दाखवणे आणि न दाखवणे ही पण जबरदस्ती नाही आहे स्त्रीवर. चेहरा पण दाखवू शकते, पण शर्यतमध्ये असं कोणतेही दोन्ही बाजू आहे.
तुम्हाला ज्या वेळेस असं वाटते की नाही इथे आपला चेहरा झाकावा असं वाटते ज्या स्त्रीला, तर तिथे झाकून घ्यायला पाहिजे. ही काही जबरदस्ती नाही आहे. बुरखा म्हणजे सेफ्टी, असं आमच्या मुस्लिम स्त्रियांना सेफ्टी वाटते, दुसरं काही नाही. आणि हा अन्याय जे म्हणतात की नुसतं आपण ड्रेस, पंजाबी ड्रेस, साडी वगैरे नेसून, तर म्हणजे ते आपल्या आपल्या रिलिजनमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे मला एक सांगा, की मला आम्हाला शाहिस्ता कादरी, मला एक सांगा, समजा एखाद्या मुलीला, एखाद्या महिलेला असं वाटलं की मॉडेलिंगमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे, आपल्याला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे, आपल्याला आणखी काही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे की जिथं चेहरा हा दाखवणं आवश्यकच आहे. अशा वेळी जर समजा तिला असं वाटलं की चेहरा हेच जर माझं महत्त्वाचं साधन आहे आणि ती गेली तिकडे, तर मग ती शर्यतप्रमाणे किंवा त्या धर्माच्या सगळ्या नियमानुसार ती त्या चौकटी मोडते आहे असं तुम्ही मानणार का? मुळामध्ये अशा प्रकारच्या चौकटी आत्ता जपण्याचा अट्टहास का? शाहिस्ता, काय म्हणणं आहे? चौकटी, शर्यतची चौकटी तर आम्हाला जपायचीच पाहिजे. आणि मुस्लिम धर्मामध्ये जे शर्यतचे जे कानून आहे ते आम्हाला लागू करावे लागतात. आणि ज्यांना ज्या प्रकारे जिथे जावे हे स्वातंत्र्य सर्वांना आहे. फक्त ज्यांना ज्याची एक ईश्वराची ज्याला भीती आहे ते असे कामं करत नाही आहे. आणि शर्यतचे कानून आम्हाला मानावेच लागतात आणि ते आम्ही मानतोच. आणि चिस्ती, मला सांगा, तुम्ही इस्लामचे फार गाढे अभ्यासक आहात, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं, तुमच्याकडून मी पण अनेक गोष्टी शिकलेलो आहे. पण आणि चिस्ती, मला सांगा की हिंदू धर्मामध्ये सुद्धा या प्रकारच्या समजुती होत्या. अगदी केशवपनापासून ते सतीपर्यंत अशा अनेक गोष्टी होत्या. धर्माच्या नावानं काही काही गोष्टी केल्या जात होत्या, हे सगळं होतं. पण हिंदू धर्म हळूहळू बदलत गेला आणि आता एका टप्प्यावर बऱ्यापैकी एक प्रागतिकता त्या धर्मामध्ये दिसते आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की इस्लामला सुद्धा या प्रकारच्या सुधारणेची अतिशय आवश्यकता आहे? आणि या प्रकारच्या सुधारणेची चळवळ इस्लाममध्ये जर गतिमान झाली नाही तर एका अर्थाने इस्लाम संकटात येईल. कारण धर्म जर बदलला नाही तर तो संकटात येतो. त्यामुळे हे बदल आवश्यक आहेत. तुम्ही प्रत्येक वेळी तेच जे सगळे जर 1000-1200 वर्षांपूर्वीचे दाखले देत बसलात आणि 21व्या शतकामध्ये तुम्हाला वावरायचं आहे, हे शक्य नाही असं वाटत नाही का? अनिश्चित असते नाही, अजिबात वाटत नाही. कारण असं आहे की इस्लाम धर्मात जे त्याचे मूळ इश्यूज आहेत त्यामध्ये कुठलाही समझौता कधी होणार नाही. एकतर गोष्ट अशी आहे, ला तब्दील अली कलिमातिल्लाह, कुराणमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ईश्वराच्या आदेशामध्ये कुठलेही बदल कधीही घडणार नाही. आज तुम्ही आयडेंटिटीकरिता चेहरा मागताय, चेहरा दाखवा म्हणताय, आणि मॉडेलिंगमध्ये जर तुम्हाला चेहरा दाखवला नसेल तर मॉडेलिंगमध्ये तुम्ही येणार नाही. आणि तो चेहरा उतरत खाली कुठपर्यंत चालला आहे याचा कधी आपण विचार केला आहे का? आज मॉडेलिंगच्या माध्यमातून किंवा फिल्म आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टीत ह्याच्या माध्यमातून काय प्रहार स्त्रीवर चाललेत याच्या संदर्भात कधी तुम्ही विचार केला आहे का? आणि प्रत्येक गोष्टीला काय मर्यादा असतात. तर तुम्ही चेहरा जिथं उघडायची इस्लाम धर्माने परवानगी दिली, शरीयतने, उलेमानी परवानगी दिली आहे, तिथं चेहरा दाखवतात महिला, फोटो काढतात, पासपोर्टवर लावतात. कुठं आयडेंटिटी तुम्हाला सिद्ध करायची असेल तर चेहरा दाखवतात. आणि त्या संदर्भात उलेमांचा फतवा आहे की हे आवश्यक गोष्टी आहेत सिक्युरिटीकरिता आणि तुम्ही तुमचा चेहरा दाखवा. पण जर तुम्ही म्हणत असाल की उघड्या चेहऱ्याने सगळीकडे जा आणि फक्त आपलं शरीर प्रदर्शन करून पैसे मिळवा, तर मग शरीराला काय, प्रदर्शनाला काय मर्यादा नाही आहेत ना. आणि आज तेच प्रकार चाललेत आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या तुमचा मुद्दा पोहोचला. तुम्ही धर्मगुरू आहात, पण धर्माचा अर्थ जो काही आहे तो खरं म्हणजे नव्यानं सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पण तरीसुद्धा बहुतेक धर्मगुरूंना कदाचित असं वाटत असेल की जर धर्माचं हे सगळं बदललं तर आमचं कसं होणार. त्यामुळे कदाचित तुम्ही सगळे धर्मगुरू तुमच्या हितासाठी तुमच्या सोयीसाठी कदाचित हा जुना धर्म जो आहे तो बदलायला तयारच नाही आहात, त्याचं नव्या प्रकारे मूल्यमापन करायला तयार नाही आहात. अंजुषा चौगुले, तुम्ही स्वतः मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आहात. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण 30 सेकंदांमध्ये मला सांगा की हा जो मुद्दा त्यांचा आहे की चेहरा उघडा ठेवण्याची गरजच नाही आहे आणि मग पुढे जे काही भलतं सलतं घडतं असं तो उल्लेख त्यांनी केला, काय म्हणणं आहे? मला त्यांना एक उदाहरण द्यायचं आहे. मी एका ॲडव्होकेटला बघते, हे फक्त मॉडेलिंग क्षेत्रातच नाही आहे तर प्रत्येक क्षेत्रात, तुम्ही मेडिकल म्हणा, ॲडव्होकेट म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, प्रत्येक तुमच्या मुसलमान मुलीसुद्धा तिथे आज वावरत आहेत. आणि त्यातली एक मुलगी एक ॲडव्होकेट म्हणून कोर्टात उभी राहायची आणि ती नेहमी बुरखा घालायची. तिला कॉन्फिडन्स नव्हता, तिला उभी राहायची तेव्हा. कारण कुठेतरी जजला आपण जेव्हा रिप्रेझेंट आपण केस उभी मांडतो तेव्हा तुम्हाला तिथे तुमचा कॉन्फिडन्स दाखवायला लागतो. आणि ती मला भेटायची
आणि मी त्याला दरवेळेला बोलायचे की कदाचित तू बघ चेंज करून स्वतःला, एकदा हा बुरखा काढ आणि स्वतःला रिप्रेझेंट कर. आणि तिने ते केलं आणि त्यावेळेचा तिचा जो कॉन्फिडन्स होता तो इतका वेगळा होता की त्यानंतर तिने तो परत कधीही घातला नाही. शी रिअलाइज्ड इट की कधी कधी आपला आतली जी ताकद असते किंवा आपण जसे स्वतःला रिप्रेझेंट करतो, आय थिंक दिस वॉज अ ब्युटिफुल एक्झाम्पल की स्वतः तिला तिची जाणीव झाली की बुरखाच इम्पॉर्टंट नाही आहे स्वतःचं रक्षण करायला किंवा इस्लाम फॉलो करायला. अनुषा, तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि चिस्तीने पण काहीतरी उत्तर द्यायचं आहे. मला तर ब्रेक घ्यायचा आहे. महिला सगळीकडे सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे चमकत आहेत हे सगळीकडे दिसत असताना सुद्धा अद्यापही त्या प्रकारचा अद्यापही महिलांवर होणारा अन्याय जो आहे तो मात्र पुन्हा पुन्हा दिसतोय धर्माच्या नावानं. ही सगळी चर्चा आपल्याला पुढच्या सेगमेंटमध्ये करायची आहे. जैन धर्माचे अभ्यासक आहेत, हिंदू धर्माचे अभ्यासकसुद्धा आहेत. या सगळ्यांसोबत आपण ही चर्चा अशीच पुढे नेत राहू. आता या क्षणी मी घेतोय छोटासा ब्रेक.